नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर शेवग्याची शेंगाची भाजी बनवण्याची बरेच प्रकार आहेत. तर आपण त्यातलाच एक हा प्रकार म्हणजेच रस्सा भाजी बनवणार आहोत. शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं खूप पौष्टिक आहे. आता तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगा बाजारामध्ये येतात. कमी मसाला वापरून आपण ही पौष्टिक भाजी बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. इथं मी अर्धा किलो शेंगा घेतलेल्या आहे. तर ह्या पद्धतीनं अशा जाडसर पाहून आपल्याला शेंगा घ्यायच्या आहे. या शेंगा शिजल्यानंतर छान अशा रसरशीत असतात. खूप जास्त अशा बारीक बघून घेऊ नका. अशा जाडसरच शेंगा आपल्याला घ्यायच्या आहे आणि शिजल्यानंतर सुद्धा त्या अशा गाळा होत नाही. तर आपल्याला ह्याच पद्धतीनं साल अशी काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, खूप जास्त मी याची साल काढलेली नाही. कट करायला गेले त्यावेळेस जेवढी साल निघत आहे तेवढीच साल आपण काढून घ्यायची आहे. तर मी तर आता सर्व शेंगा अशाच कट करून घेणार आहे. इथं आपण आता भाजीसाठी मसाला काय काय लागणार आहे ते बघूया. सर्वात आधी इथं मी खोबरं कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त फुल गॅसवर भाजायचं नाही, मध्यम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, या पद्धतीनं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि मी हे काढून घेत आहे. इथं मी 2 पळ्या कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि उभा चिरलेलं मी इथं 2 कांदे टाकून घेतलेले आहे. तर ते सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. एकदम असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, आता कलर बदललेला आहे आणि छान आपला कांदासुद्धा आता भाजलेला आहे. याच पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त असा काळा कलरवर भाजायचा नाही. आणि इथं मी लसूणसुद्धा आता टाकून घेत आहे. तो पण छान आता भाजून घेतलेला आहे. आणि जे भाजलेलं खोबरं आहे ते पण इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि इथं मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तीसुद्धा हलकीशी अशी गरम करून घ्यायची आहे. आणि सर्व मसाला मी इथं काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये. आणि त्यानंतर मी इथं काही अद्रकचे तुकडेसुद्धा टाकलेले आहे. याची आपल्याला आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, या पद्धतीनं मी इथं बारीक करून घेतलेला आहे मसाला. त्यानंतर आपल्याला इथं आता शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं या शिजण्यासाठी ठेवायच्या आहे. तर ह्या पद्धतीनं मी असे चोळून धुत आहे. एका पाण्याने मी इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इथं मी आता शेंगा शिजण्यासाठी पाणी टाकून घेत आहे. आणि आपल्याला ह्या शेंगा मध्यम अशा 5 ते 6 मिनटं शिजून घ्यायच्या आहे. खूप जास्त अशा शिजून घ्यायच्या नाही. आपण आता ह्या 5 ते 6 मिनटं शेंगा छान शिजून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि इथं मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. शिजण्यासाठी खूप जास्त टाकलेले नाही, पण ते मला दाखवता आले नाही मीठ टाकता वेळेस. तर इथं तुम्ही मीठ आणि हळद टाकून घेऊ शकता. या पद्धतीनं शेंगा शिजून घ्यायच्या आहे. आणि आता आपण मसाला काढून घेऊया. तर इथं मी हळद घेतलेली आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, धनापूड घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. इथं आता एक टमाटर मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे. एकच टमाटर घेतलेला आहे. इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं आता सर्वात आधी मी टमाटर टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे टमाटर असं शिजून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आणि शिजत असतानाच आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे असं टमाटर पटकन शिजलं जातं. तर इथं मी 1-1.5 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता छान टमाटर शिजून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, टमाटर छान शिजत आल्यानंतरच आपल्याला इथं मसाला टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी सर्व मसाला टाकून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीनं मी मसाला टाकून घेतला आणि छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला तेल सुटेपर्यंत असा परतून घेत राहायचा आहे. हे बघा, या पद्धतीनंच असा परतून घ्यायचा आहे आणि मसाला छान शिजला पाहिजे.
इथं आपण आता सुके मसाले टाकून घेऊया. तर ह्या पद्धतीनं मी आता टाकून घेतलेले आहे सर्व मसाले. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनंच आपण आता मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि 2-3 मिनटं असं शिजून घेऊया. आणि त्यानंतर थोडंसं मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणखी आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत, म्हणजे आपली भाजीसुद्धा खूप छान टेस्टी होते. या पद्धतीनं मी इथं झाकण ठेवून घेतलेले 2 मिनटं. हे बघा इथं आपल्या मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि मसाला छान भाजलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आता इथं टाकून घेऊया. तर ह्या पद्धतीनं आपण इथं शेंगा टाकून घेतलेल्या आहे आणि सर्व शेंगा अशा हलक्या हाताने अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. तर या पद्धतीनंच तुम्हीसुद्धा अशा मिक्स करून घ्या, नाही तर मग शेंगा तुटू शकता. खूप जास्त आपण शिजलेले नाही तरीसुद्धा इथं हलक्या हातानेच मिक्स करून घ्या. इथं तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही पाणी टाकून घ्या. मी आणखी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे याच्यामध्ये. तर बघू शकता छान असा घट्टसरपणा आहे भाजीमध्ये. ही भाजी भाकरीसोबत किंवा मग भातासोबतसुद्धा खूप छान लागते खाण्यासाठी. तर ह्या पद्धतीने मी पाणी टाकून आणि छान आपल्याला 5-6 मिनटं शेंगा शिजून घ्यायच्या आहे. खूप जास्त आता शिजायला वेळ लागत नाही. तर छान आपल्या शेंगा शिजलेल्या आहे. तर हे बघा छान घट्टसरपणा आपल्या भाजीला आलेला आहे आणि छान तरीसुद्धा सुटलेली आहे. इथं मी आणखी 2 मिनटं शेंगा शिजून घेतलेल्या आहे. तर बघू शकता आपण छान आता भाजी आपली तयार झालेली आहे आणि मी वरून थोडी आणखी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा भाजी बनवून बघा. खूप कमी मसाल्याचा वापर करून ही भाजी आपण छान पौष्टिक भाजी बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं एकदा भाजी बनवून बघा. खरंच खूप छान लागते चवीला. तुम्ही जर अशी भाजी बनवली तर तुम्ही 1 भाकर सोडून 2 भाकरी नक्कीच खाल. शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असंच मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा.